शिवा, तुझ्या घरी आजी आजोबा आहेत का ग? असं काय विचारताय? आहे ना मला आजी आजोबा, पण ते खेड्यावर असतात. तू जाते का मग त्यांना भेटायला की ते तुझ्या घरी येतात? आज तू मला एवढे सारे प्रश्न का विचारत आहे आणि ते पण एवढे वेगळे? अगं, पंचपरिवर्तन हे थीम घेऊन आपण नाही का आता कार्यक्रम केले? हो प्रीती, मी तुझ्या प्रश्नाचे सर्व उत्तर देते. हे थीम मला पहिल्यांदा जरा थोडे कठीणच वाटले. त्याच्यातले शब्द तुला कठीण नाही वाटत का? अगं, ऐकायला कठीण वाटतं, त्याच्याबद्दल विचार करू ना ते सोपे होत जातात. अगं हो, खरंच की. त्यामुळे सगळं शक्य झालं. डेकोरेशन करणं, प्रकल्प करणं, बोलणं आणि स्पर्धा घेणं. तेव्हा छान. मग आपण आपल्या पालकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवायचं का की आपण या थीमवर काय प्रयत्न केले, काय कार्यक्रम घेतले? हो, पण मनोरंजक पद्धतीने सांग हा. अगं, मी तर व्हिडिओज तयार केलाय. अरे वा, व्हिडिओ पाहायला कोणाला आवडत नाही? चला मग दाखवूया व्हिडिओ सर्वांना. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. अरे वा, वेगळी स्पर्धा होती का? आवडली का? काय वाटलं त्या स्पर्धेची तुला? असं वाटते म्हणजे हा फर्स्ट राऊंड होता ना, याच्या पुढेही सेकंड राऊंड हवा असं वाटते, कारण याच्यामुळे ना आमचे जे मॅथ्स आणि टेस्ट तो थोडं चांगलं होते. आणि टेन्शन होतं का त्या स्पर्धेमध्ये भाग नाही, घेताना? याच्यामध्ये नाही. कशी आहे ती ऑब्जेक्टिव्ह होती का तुला स्पर्धा? ऑब्जेक्टिव्ह होती आणि खूप छान होती. असं वाटतं की आणखी एकदा व्हावं आमच्या किती प्रश्न होते? 20%. किती वेळात सोडवले? 30 सेकंड. 30 मिनिटात सोडवले. वेळ उरला का? हो. की उरला होता? नाही एवढं नाही कुठं. उरला ना? अजून एकदा व्हायला पाहिजे. हो आणि आपण सरांना म्हणूया की अजून एक स्पर्धा घ्या. गणित फक्त